नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. आजच्या या विशेष भागात आपण बदलत्या मुंबईची सफर करणार आहोत. त्यासोबत निसर्गरम्य सांदन व्हॅलीची अजब गजब सैरही या भागात तुम्हाला करता येणार. विशाल सागरी किनारा लाभलेलं मुंबई हे शहर म्हणजे आपल्या देशाची आर्थिक राजधानी. मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या या शहराचं आकर्षणही फार मोठं आहे. अनेक संधी उपलब्ध असणाऱ्या या शहराकडे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांचे लोंढे येत असतात. त्यामुळे लोकसंख्येने हे शहर ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे विकसनशील अनेक प्रकल्प मुंबईत आकाराला येतात. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई 7 बेटांचं शहर. पाषाण युगातही या जागी वस्ती असल्याचे अनेक पुरावे आहेत. मुंबईचा मूळ रहिवाशी म्हणजे दर्याचा राजा कोळी. या कोळी बांधवांची देवी म्हणजे मुंबादेवी आणि याच मुंबादेवीच्या नावावरनं मुंबई या शहराला नाव पडलंय. खरं तर बॉम्बे म्हणून नाव असल्याचा इतिहास होता, पण 1995 साली युतीचं सरकार होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. आणखीन या शहराचं नामकरण झालं मुंबई. ग्रीक सम्राट अशोक मौर्य, शिलाहार साम्राज्य, गुजरातचे मुस्लिम साम्राज्य, पोर्तुगीज, ईस्ट इंडिया कंपनी, मुंबईच्या इतिहासातील यांच्या पाऊलखुणा म्हणजे या नगरीचा खरा इतिहास. ब्रिटिश राजवटीत अनेक ऐतिहासिक इमारतींची बांधणी या शहरात झाली. महात्मा गांधींनी 1942च्या चले जाव या आंदोलनाची सुरुवात याच मुंबईत केली. आता या शहराचा पसारा प्रचंड वाढलाय. लोकसंख्या आटोक्याबाहेर गेली आहे. करोडोंची लोकसंख्या असलेले हे शहर जवळपास 638 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेलं आणि याच मुंबईला आज मराठी माणसाची जान सुद्धा म्हणतात. सिनेसृष्टी असो, बॉलिवूड असो की आर्थिक नगरी असो की आपल्या देशाची खऱ्या अर्थानं आर्थिक राजधानी म्हणून या मुंबईचं नाव, या मुंबईचा विकास झपाट्यानं होतोय आणि याच मुंबईमध्ये अनेक महत्वाचे बदल सुद्धा होत आहेत. लोकांनी वाहनांनी इथं रस्ते कायम तुडुंब भरलेले असतात. जमिनीवर सगळ्याच ठिकाणी दिसतात त्या इमारती, वाहनं आणि माणसं. त्यामुळे दळणवळणाची साधनं सुद्धा कमी पडतायत. खरं तर आपल्याला माहिती आहे की याच मुंबईमध्ये तब्बल 10 वर्ष आणि 1600 कोटी खर्च करून पहिला सागरी सेतू अर्थात सी लिंक बांधण्यात आला. पण या मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढ कायम तशीच आहे आणि याचमुळे या मुंबईमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प आकाराला येत आहे. यातलाच एक प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड. याचबरोबर मेट्रो या भूमिगत रेल्वेची सुद्धा मोठी आखणी मुंबई शहरात झाली. आणखीन याचमुळे मुंबई शहराचा कायापालट पुन्हा बदलणार आहे. मेट्रोच्या अनेक मार्गिकांचं काम सध्या जोरात सुरू आहे. जमिनीखालील वाहतूक कनेक्टिव्हिटीचं हे जाळं या शहराच्या विकासाला आकार देणारं मानलं जात आहे. 157 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या मुंबईच्या 3 तालुक्यातील 87 गावांना जोडणारी मेट्रो ही या शहराची खरी गरज नक्कीच आहे. कुशल तंत्रज्ञान आणि जलद बांधणी याला सरकारच्या इच्छाशक्तीची जोड मिळाल्यानं मेट्रो ही मुंबईच्या भविष्यातील कायापालटाची नांदी मानली जाते. आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे ओढा हा आपल्या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं येत असतो. कारण रोजगाराच्या अनेक संधी, या मोहमयी दुनियेचं आकर्षण सुद्धा अनेकांना आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जर का आपण बघितली तर ती 12,49,00,000 आहे आणि जर का मुंबईची लोकसंख्या आपण बघितली तर ती आहे 12,47,09,434. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 25% लोकसंख्या फक्त या मुंबई शहराची आहे. म्हणजे विचार करा की कशा प्रकारे या ठिकाणी शहरामध्ये लोकांची गर्दी वाढत चालली आहे. याचमुळे हे शहर होत चाललंय ओव्हरफ्लो. मुंबई या शहराला निसर्गानं भरभरून दिलेलं दान म्हणजे विशाल असा समुद्र किनारा. रस्त्यावरील जमिनीखालील वाहतुकीसोबत सागरी वाहतूक हा पर्याय विकसित करण्याची आवश्यकता ही गरज म्हणून समोर आली. वांद्रे वरळी सी लिंक निर्मितीनं याची उपयुक्तता स्पष्ट झाली आणि यातूनच हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय झाला.
मुंबईमध्ये बांधण्यात आलेला सीलिंग म्हणजे हा नुसतं मुंबईचाच वैभव नाही, तर हा देशातील एकमेव असा सागरी सेतू आहे की ज्याच्यामध्ये 8 लेन आहे. 1999 साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खरं तर या पुलाचं भूमिपूजन केलं होतं. 660 कोटींचा हा मूळ प्रकल्प. पण हाच प्रकल्प ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस त्याचा कालावधी वाढला होता. आणखी तब्बल 1600 कोटी या प्रकल्पाला पूर्ण होता खर्च झाले होते. पण मात्र वांद्र्यापासून दक्षिण मुंबईला जोडणारा हा सागरी सेतू हा अत्यंत वाहतुकीच्या कोंडीवर मोठा वरदान ठरला. दिल्लीच्या कुतुब मिनारपेक्षा 63 पट उंची अधिक आहे या सीलिंगची. एक अद्वितीय शिल्प, एक अद्वितीय कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना, स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुद्धा वांद्रे वरळी सीलिंगला बघितलं जातं. पर्यावरणाची हानी न करता, निसर्गाची घातक छेडछाड न करता कोस्टल रोडचा आराखडा तयार झाला, मंजुरी मिळाली आणि रस्ता निर्मितीला प्रत्यक्ष सुरुवातही झाली. समुद्राच्या विलोभनीय दृश्यांसह या कोस्टल रोडवरून होणारा प्रवास हा पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे. 8 लेन, 20 मीटर रुंदी आणि 29.2 किलोमीटरचं सागरी अंतर. वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात तरी कोस्टल रोडच्या निर्मितीनं नक्की सुटणार आहे. जमिनीवरची वाहतूक ही जितकी अडचणीची ठरते, त्याच वेळेस जमिनीखालून तयार करणारी मेट्रो किंवा सीलिंग ह्या सागरी वाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणारा हा कोस्टल रोड हे मुंबईचं वैभव तर नक्कीच असणार आहे. पण त्याचबरोबर या शहरासाठी, या शहराच्या दळणवळणासाठी एक सगळ्यात मोठी चालना असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढे. राज्यात एक असं पर्यटन स्थळ आहे जिथे जाण्यासाठी खोल दरीतून प्रवास करावा लागतो. त्या दरीत अनेक अजब गजब गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच पाहिल्या नसतील. चला तर मग पाहूयात त्या अजब दरीतील गजब प्रवास. ही दरी किती खोल आहे याची या दृश्यातून प्रचिती येते. जमिनीखाली खोल असलेली ही दरी, सूर्यप्रकाशामुळे ही दरी किती खोल आहे ते दिसून येते. नजर जाईल तोपर्यंत फक्त ही दरीच पाहायला मिळते. आपण आहोत नगर जिल्ह्यातल्या या साम्रत गावच्या या दरीमध्ये. सुरुवात माझ्या पाठीमागं पाहू शकतोय. इथून एक घळ अशी साधारण खाली येते. आता सुद्धा काही पर्यटक येत आहेत आणि सुरुवातीलाच निसरत्या दगडांवरून तुम्हाला तुमचा तोल सांभाळत असं जावं लागतं. माझ्या ह्या बाजूला ही घळ अशीच पुढे गेलेली आहे. आपण या सगळ्या दरीचा प्रवास माझ्यासोबत करणार आहोत. दरीतून पर्यटकांना पुढे जावं लागतं. मोठमोठ्या दगडांवरून मार्ग काढावा लागतो. एक अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजेच जमिनीला पडलेली एक मोठी भेग, यामुळे ही दरी किंवा घळ निर्माण झालीय. या दरीचं नाव सांदण दरी असं आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही दरी जमिनीच्या पातळीखाली आहे. नगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणाजवळ साम्रत गावाच्या हद्दीतली ही दरी आहे. साम्रत या गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर नागमोडी वळण घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. इथे जाताना थोडंसं खाली उतरावं लागतं. घळीच्या सुरुवातीलाच एक जिवंत झरा आहे. तो कधीही आटत नाही. घळ उतरायला लागल्यावर सुरुवातीचा सोपा कातळ टप्पा उतरून आत दरीच्या नाळेत प्रवेश होतो. काही वेळा तर फक्त एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल अशा 2 मोठ्या दगडांमधील चिंचोळ्या जागेतून मार्ग काढावा लागतो. इतकंच नव्हे तर छाती इतक्या पाण्यातून मार्ग काढत पुढे जावं लागतं. सांदण दरीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरंच पाणी भरतं. त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच, किंबहुना दोराच्या आधारानेच पार कराव्या लागतात. जमिनीला मधोमध कापणारी खोल दरी म्हणजेच सांदण दरी अशी तिची ओळख आहे. 2 डोंगरांना मधोमध पडलेली ही भेग पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. आशिया खंडातली 2ऱ्या क्रमांकाची दरी अशी तिची ओळख आता बनली आहे. ही निसर्गनिर्मित दरी असून सांदण व्हॅली आणि तिचं आशिया खंडातली ही 2 नंबरची सर्वात मोठी दरी आहे. हिचं आकर्षण असल्यामुळं आम्ही आज इथे क्लासमेट सगळे एकत्रित आल्यामुळं हिचं वैभव आणि सुंदरता एवढी आकर्षक आणि मनमोहक आहे तर ती उतरून आम्ही आज पाहिली. त्याच्यानंतर रतनगडच्या पायथ्याला आहे.
रतनगड आणि ह्या बाकीच्या सर्व किल्ल्यांवरून हिचं मनमोहक दृश्य वरतून पाहण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच ती खालून पाहण्यात आहे. ह्या सगळ्या किल्ल्यांहून वरतून पाहिल्यामुळं जवळजवळ 5 वर्षापासून मनात इच्छा होती का ती खालून पाहिजे. ती आज माझी परिपूर्ण झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं हे अद्भुत निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. सह्याद्रीची कातळमाया ह्या सांदन व्हॅलीमध्ये सापडते. सांदन व्हॅलीबद्दल भरपूर ऐकलं होतं आणि भरपूर ठिकाणी नेटवर सर्च करून त्याची माहिती मिळवली होती, परंतु सह्याद्रीचं सौंदर्य सह्याद्रीच्या कुशीत आम्ही आज अनुभवलं. या ठिकाणी जे कातळावरून पडणारं जे पाणी आहे त्यात प्रकाश पडून जे इंद्रधनुष्य आणि सप्तरंगी स्पार्कल तयार होतं, एकदम अद्भुत आविष्कार आहे. रॅपलिंग आहे आणि एकदम काळ्या कातळाचा एकदम आविष्कार या ठिकाणी झालेला आहे. दरीतली चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतच नाही. समोर आजोबा पर्वत, रतनगड आणि मागे अलंगमदन कुलंगगड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असतानाच ही सांदण दरी सर करणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये. या परिसराला निसर्गानं भरभरून दान दिलंय. किल्ले आणि कळसुबाई शिखर असे एकापेक्षा एक असलेले डोंगर आणि भंडारदरा जलाशय यांच्या सानिध्यात ही दरी आहे. पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर वर्षभर इथे पर्यटक गर्दी करत असतात. सुमारे 4 किलोमीटर लांब, 400 फूट खोल आणि 25 ते 30 फूट रुंद असलेली ही दरी पर्यटकांना साथ देते. आम्ही प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून आलो आहे. आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून आलो आहे. ह्या व्हॅलीबद्दल आम्ही फ्रेंड्सकडून आणि इंस्टाग्राम पेजेस वगैरेवर वाचलं होतं की एशियामधलं 2nd लार्जेस्ट व्हॅली आहे आणि आता जाणार आहोत आम्ही. तर एक्सायटेड आहोत खूप. आणि इकडे रॅपलिंग वगैरे अजून स्पोर्ट्स असतील तर ते पण ट्राय करू. आणि बाकी ट्रेकिंग तर असं चढायचं असतं पण हे उतरायचं आहे, तर मग काहीतरी वेगळं वाटलं म्हणून आम्ही आलो आहे. मी इथे ट्रेकिंग करायला आली आणि इथे जेव्हा आपण ट्रेकिंग करतो तर खूप सेफ्टी घ्यायला लागतं, कारण की ते मोठे मोठे दगड आहे आणि कधी पण पाय स्लिप वगैरे होऊ शकतो म्हणून. आणि इथे खूप छान म्हणजे निसर्ग वगैरे खूप छान आहे आणि आम्ही रॅपलिंग पण केली इथे येऊन. अतिशय अरुंद घळ, कधी 8 ते 10 फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी 3 फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 400 फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत दरीच्या अगदी शेवटच्या मुखाशी जाता येतं. काही साहसी पर्यटक या ठिकाणी रॅपलिंगचा आनंद घेतात. माझे मित्र काही पुणे या ठिकाणचे, चाकण या ठिकाणचे, मोशी, पिंपरी चिंचवड, मंचर या ठिकाणच्या मित्रांसमवेत या ठिकाणी सांदन व्हॅलीला भेट देण्यासाठी आलो आहे. सांदन व्हॅलीविषयी बरीचशी माहिती यापूर्वी मित्रांकडून मिळालेली होती, यूट्यूबवरती सुद्धा पाहिलेली होती आणि त्यामुळं खूपच उत्सुकता होती. पण इथं आल्यानंतर एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. आपण अनेकदा गड किल्ल्यांवरती जातो, शाळांच्या सहली घेऊन जातो, पण अशा ठिकाणी आपण शाळांची सहलसुद्धा आणायला हरकत नाही, कारण या ठिकाणी भौगोलिक महत्त्व आहे. भौगोलिक माहिती बऱ्याचदा आपल्याला या ठिकाणाहून मिळू शकते विद्यार्थ्यांना. या ठिकाणी आल्यानंतर खाली घसरडे दगड आहेत, काही ठिकाणी शेवाळलेली जागा आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी लांबून लांबून आलेले दिसतात. काही पर्यटक या ठिकाणी चालत असताना घसरत सुद्धा होते, पण काळजी घेतली तर या ठिकाणी आपल्याला आनंद लुटता येऊ शकतो आणि खूप छान एन्जॉय सुद्धा करता येऊ शकतं. सांदण दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. नेमकी ही दरी कशी तयार झाली, तिचा शोध कसा लागला, असे अनेक प्रश्न इथे आलेल्या प्रत्येकालाच पडतात. आपणही एकदा या आणि इथे भेट देऊन नक्कीच या थरारक दरीचा थरार अनुभवा. थरारासोबतच लक्षात राहतो तो इथला निसर्ग, धुक्यानं भरलेला रस्ता आणि सूर्योदयाचं मनोहरी दृश्य. ही दृश्य पाहून माघारी जाणारा पर्यटक पुन्हा इथे यायचंच हा निश्चय नक्कीच करत असतो. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की पर्यटकांच्या नजरा आणि पावलं वळतात ती राज्यातल्या गडकोटांकडे. पण राज्यामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत का ज्या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगांमधलं सौंदर्य तुम्ही टिपू शकता. मी आहे सांदन व्हॅलीमध्ये आणि सांदन व्हॅलीमध्ये जर यायचं असेल तर सुरक्षेची सगळी काळजी घेऊन तुम्हाला यावं लागेल. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, सांदन व्हॅली, नगर.
इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये सध्या सहकार भारतीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे आणि या ठिकाणी सहकारी मेळ्याच्या निमित्ताने अनेक स्टॉल्स उभारण्यात आलेत. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. त्यापैकीच महिला सबलीकरण आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत सिम्पली देसी हा महाराष्ट्रीयन स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि हा स्टॉल सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. कसा आहे हा स्टॉल आणि सिम्पली देसीच्या अध्यक्षा मधुबाला साबू यांच्याशी बातचीत केली आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. पाहूया. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सहकार भारतीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित असलेलं सहकार भारतीचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. सजलेलं आहे पूर्ण मंच. जर बघितला आपण तर मंचावरती असणार आहे योगी आदित्यनाथ, त्यानंतर केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा. जर बघितलं तर सुंदर अशा सुबक अशा रांगोळ्या देखील काढलेल्या आहेत. बिना संस्कार नाही सहकार, म्हणजे संस्काराशिवाय सहकार होऊ शकत नाही. बिना सहकार नाही उद्धार. जर सहकार हवा असेल तर सहकाराच्या माध्यमातून उद्धार होऊ शकतो. जर सहकार चळवळ मजबूत झाली तरच देशाचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा उद्धार होऊ शकतो. अशा प्रकारचे घोषवाक्य जरी इथे लिहिले असेल तरी सहकार भारती जी आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित संघटना आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण, महत्त्वाचं म्हणजे इकडे जर बघितलं तर शेकडोच्या संख्येनं प्रतिनिधी हे देशभरातून आलेले आहेत. महाराष्ट्रातून जवळपास 300पेक्षा जास्त प्रतिनिधी आलेले आहेत. पंजाब आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, या सगळ्या राज्यातून इथे प्रतिनिधी आलेले आहेत. आणि या प्रतिनिधींच्या समोरच गेल्या वेळी राजस्थानमध्ये पुष्करमध्ये हे अधिवेशन झालं होतं. त्यानंतर आता इथे लखनौमध्ये हे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. आणि जर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका देखील आहे. लखनौवरून व्हिडिओ जर्नलिस्ट सतीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.